हॅलो स्टुडंट्स, लेट्स लर्न ह्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लेट्स लर्न एक असं एज्युकेशनल चॅनल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणारे सगळे लेसन्स, त्यातील टॉपिक्स आणि कन्सेप्ट्स अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहात. माझं नाव आहे अजित आणि आज आपण जे बघणार आहोत ते स्टँडर्ड 4चं मॅथमॅटिक्स. त्याचं पहिलं लेसन जे आहे जॉमेट्रिकल फिगर्स, जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. त्याच्यातील एक छोटा टॉपिक आपण बघणार आहोत, टाइप्स ऑफ द अँगल्स. तर चला आपण सुरू करूया. तर बघा, तुमच्यासमोर आता एक पेज ओपन झालं आणि त्याच्यात एक विंडो आहे ज्याच्यात आपल्याला आपले जे बालभारतीचं टेक्स्टबुक आहे त्याची एक इमेज दिसते. आता आपण तिकडे जाऊया. ती इमेज ओपन झाली आहे. बघा, जो आजचा आपला टॉपिक आहे तो आहे टाइप्स ऑफ द अँगल्स. तर असं आहे, याच्या आधी आपण मागच्या लेक्चरला अँगल्स हा टॉपिक बघितला होता. ओके, अँगल्स कुठं कुठं तयार होतात आणि ते कसे असतात ते. आणि आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आहे टाइप्स ऑफ द अँगल्स. तर बघा, इथं टॉपिकचं टायटलच त्यांनी देऊन ठेवलेलं आहे, राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑप्ट्यूस अँगल. लक्षात ठेवा, राईट हा RIGST राईट अँगल आहे, ॲक्यूट ACUTE आणि ऑप्ट्यूस OBTUSE. ओके, लक्षात ठेवा, तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकण्याबरोबर याच्या स्पेलिंगकडे पण लक्ष द्यायचं आहे. ओके, तर मग इथं हे 3 टाईपचे अँगल्स दिलेले आहे. पण टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे ते समजून घ्यायच्या आधी आपण एक सेपरेट डायग्राम ड्रॉ केलेली आहे, तिकडे जाऊया आणि तिकडे बघू काय दिलेलं आहे. तर मग बघा, आता तुमच्यासमोर ते डायग्राम दिसतच आहे. तर ह्या डायग्रामच्या साहाय्याने आपण समजून घेऊ की हे टाइप्स ऑफ अँगल काय आहे. तर बघा, ही फर्स्ट डायग्राम बघा, मी पॅनिंग हँडने ज्याला हायलाइट करतोय. तर इथं बघा, एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. ओके, आडवी रेषा हॉरिझॉन्टल लाईन, आणि एक व्हर्टिकल लाईन आहे, उभी लाईन आहे. ओके, तर जेव्हा असा एक अँगल तयार होतो ज्याच्यामध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन असते आणि एक बरोबर व्हर्टिकल लाईन असते, त्यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो त्या अँगलला म्हणतात राईट अँगल. मीन्स अँगल फॉर्म बाय वन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन इज नोन ॲज राईट अँगल. तर मग आपण असं म्हणू शकतो की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईनने तयार केलेला अँगल हा राईट अँगल असतो. ओके, मग सध्या आपण हे डिस्टन्स वगैरे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आहे, फक्त तात्पुरतं आपण एवढं समजून घेऊ की राईट अँगल आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर इथं एक दुसरी डायग्राम आहे बघा, मी इथं हायलाईट करतोय. ओके, तर मागच्या राईट अँगलला काय होतं, व्हर्टिकल लाईन इथं होती बघा, जिथं डॉटेड लाईन दाखवलेली आहे, मी आता जिथं हायलाईट करतोय तिथली. ओके, पण आता ती लाईन आपण इथं पुढे सरकवून टाकलेली आहे. ओके, आणि पुढे सरकवल्यानंतर ह्या दोघं लाईनमध्ये जो अँगल तयार होतो ना, त्या अँगलला म्हणतात ॲक्यूट अँगल. तर मग तुमच्या आता एक लक्षात येईल की आपण जर वर बघितलं, राईट अँगलचं बघितलं, तर हे जे टिप्स होते, हे बघा, हे जे लाईनचे जे टोकं होते, टिप्स म्हणू आपण त्याला, TIPS टिप्स म्हटलंय, याच्यामध्ये काय डिस्टन्स आहे ते आपल्याला दिसतंय. ओके, मी हे ब्ल्यू लाईनने दाखवलं, इथं लिहिलं पण आहे डिस्टन्स बिटवीन द टिप्स राईट अँगलसाठी. आणि आता तुम्ही ॲक्यूट अँगल बघा, ॲक्यूट अँगलमध्ये बघा, त्याच टिप्समध्ये आता डिस्टन्स किती आहे, स्मॉलर आहे बघा, कमी झालेलं आहे, आधी जेवढं होतं त्याच्यापेक्षा कमी झालेलं आहे. ओके, म्हणजे मग इथं अँगल राईट अँगलच्या ठिकाणी जो होता त्याच्यापेक्षा हा अँगल पण काय झाला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे मग आपण ॲक्यूट अँगल कुठला अँगल आहे असं म्हणणार, द अँगल विच इज स्मॉलर दॅन राईट अँगल. असा अँगल जो राईट अँगलपेक्षा स्मॉलर आहे, लहान आहे, छोटा आहे, त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणणार. तर मग हा जो अँगल तयार झालेला आहे ना, हा इथला, आता मी रेड लाईनने मार्क केला, तर याला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल. ओके, मग आता हे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा राईट अँगल असा असतो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईनचा, त्याच्यापेक्षा जर ही लाईन इकडे जवळ यायला लागली, ह्या टिपच्या जवळ यायला लागली, तर तयार होणाऱ्या अँगलला आपण काय म्हणतो, ॲक्यूट अँगल. आता आपण तिसरं टाईप बघूया अँगलचं. बघा, ही व्हर्टिकल लाईन आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, आणि आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन काय तयार करतात, तर राईट अँगल तयार करतात. ओके, पण आता काय झालेलं आहे की इथं असणारी लाईन, ह्या डॉटेड लाईनच्या ठिकाणी असणारी लाईन इकडं सरकवून टाकलेली आहे आपण. ओके, इकडं ती गेलेली आहे. त्याच्यामुळे झालं काय, तर झालं असं की बघा, पूर्वी राईट अँगलच्या टिप्समध्ये जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स आता ह्या केसमध्ये बघा डिस्टन्स वाढलेला आहे. मग इथं काय म्हटलंय बघा, डिस्टन्स इज बिगर. आधी जे डिस्टन्स होतं त्याच्यापेक्षा हे डिस्टन्स वाढलेलं आहे. ओके, म्हणजे असं होणार की राईट अँगल जेवढा होता त्याच्यापेक्षा हा अँगल आता वाढलेला आहे. म्हणजे मग आपण ऑप्टिस अँगल कुणाला म्हणणार, द अँगल विच इज बिगर दॅन राईट अँगल. राईट अँगलपेक्षा मोठा असणाऱ्या अँगलला आपण काय म्हणतो, ऑप्टिस अँगल. ओके,
किंवा टिप्स मधलं डिस्टन्स जेव्हा बिगर दॅन राईट अँगल असतं तेव्हा आपण त्याला ऑब्ट्यूस अँगल म्हणणार. ओके, तर मला तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण परत पटकन रिवाइज करून घेऊ. बघा, राईट अँगल कुठला असतो? एक हॉरिझॉन्टल लाईन आणि एक व्हर्टिकल लाईन एकमेकाला टच करत असतील तर त्या ठिकाणी जो तयार होतो त्याला आपण म्हणतो राईट अँगल. त्यानंतर जो अँगल, बघा इथं, जो अँगल स्मॉलर दॅन राईट अँगल असतो त्याला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल, आणि जो अँगल बिगर दॅन राईट अँगल असतो, राईट अँगल पेक्षा मोठा असतो, त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो. तर असे 3 प्रकार आहेत त्यात आपण बघितले. आता आपण असं करूया, आपल्या परत टेक्स्टबुक कडे जाऊ आणि चेक करू की तिथं काय काय दिलंय त्यांनी. तर बघा, इथं यांनी काहीतरी पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्या पिक्चर्सवरनं आपल्याला काहीतरी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा, हे फर्स्ट काय दिलंय, वी सी अ राईट अँगल बिटवीन 2 ॲडजॉइनिंग साइड्स ऑफ अ विंडो. त्यांनी इथं सांगितलं की 2 ॲडजॉइनिंग साइड्स ऑफ अ विंडो. बघा, इथं ही जी विंडो आहे, ही जी खिडकी आहे, त्याची ही एक साईड आहे आणि ही दुसरी साईड आहे. ओके, ह्या एकमेकाला इथे जॉईन होत आहेत. तर आपण जर व्यवस्थित बघितलं तर ही हॉरिझॉन्टल साईड आहे आणि ही व्हर्टिकल साईड आहे. दोघांसाठी जर आपण लाईन ड्रॉ केली तर ही एक लाईन आणि ही एक व्हर्टिकल लाईन जी रेड कलरमध्ये इथे दाखवली आहे. तर ह्या लाईन्स काय तयार करतायत? राईट अँगल. आत्ताच आपण बघितलं राईट अँगल कसं तयार होतो, ते लगेच हे दिसतंय की राईट अँगल तयार करतायत. आता इकडे बघा, इथे एक बुकचं पिक्चर आहे. इथं काय म्हटले बघा, 2 ॲडजेसंट साइड्स ऑफ अ बुक मेक अ राईट अँगल. ॲडजेसंट साइड्स, बघा, बुकची ही साईड घेतली आणि ही साईड घेतली, ह्या ॲडजेसंट साइड्स असतात. नंतर ह्या पण दोघं ॲडजेसंट साइड्स असतात, म्हणजे ज्या कॉर्नर फॉर्म करतात त्या सगळ्या ॲडजेसंट साइड्स असतात. इथे एक यांनी 2 ॲडजेसंट साइड्स घेतल्यात. बघा, ही हॉरिझॉन्टल आहे दिसते आणि ही व्हर्टिकल आहे. तर ह्या दोघांसाठी जर आपण लाईन ड्रॉ केली तर आपल्याला दिसतं की त्या लाईन काय तयार करतायत? राईट अँगल तयार करतायत. तर म्हणजे आपल्याला लक्षात येतं की राईट अँगल आपल्या सभोवताली, आपल्या सराउंडिंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तयार होऊ शकतात, वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्समध्ये. ते आपण फक्त आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. एकदा तुम्हाला समजलं तर तुम्ही सगळ्या ठिकाणी ते आयडेंटिफाय करू शकतात. त्यामुळे पुढे त्यांनी अजून वेगळ्या टाईपचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते आहे क्लॉकचं. ओके, काय म्हटलंय खाली बघू आपण. इन अ क्लॉक ॲट 3 o'clock and 9 o'clock, the minute hand and the hour hand are at right angles to each other. क्लॉकमध्ये काय झालेलं आहे बघा, हे जे क्लॉक आहे याच्यामध्ये 3 वाजलेले दिसत आहेत. ओके, 3 o'clock आहे म्हणजे एक आवर हँड 3 वर आहे आणि मिनिट हँड 12 वर आहे. ओके, तर तेव्हा जर आपण दोघांसाठी जर लाईन ड्रॉ केली, आवर हँडसाठी हॉरिझॉन्टल लाईन आणि मिनिट हँडसाठी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तर बघा त्या रेड कलरमध्ये त्यांनी लाईन्स दाखवल्यात, त्या सुद्धा राईट अँगल फॉर्म करतात. आणि इकडं हा जो पिक्चर आहे हा 9 o'clockचा आहे. तर हे 9 o'clock मध्ये बघा, आवर हँड 9 वर असतो आणि मिनिट हँड हा 12 वर असतो. तर परत दोघांसाठी जर आपण लाईन ड्रॉ केला तर आपल्याला दिसतंय की ते सुद्धा आता राईट अँगलच फॉर्म करतायत. तर मग राईट अँगल आपल्याला असे क्लॉकमध्ये सुद्धा ओळखता येतात. तर पुढे काय दिलंय, पुढे एक नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते सीझरचं आहे, म्हणजे कात्रीचं दिलेलं आहे. बघा काय म्हटलंय, इन द पिक्चर अलॉंग साइड देर इज अ राईट अँगल बिटवीन द 2 ब्लेड्स ऑफ द सीझर्स. तर बघा, ब्लेड्स ऑफ द सीझर्स म्हणजे कात्रीचे हे जे पाते असतात ना त्याला ब्लेड्स म्हणतात. ओके, आणि सीझर म्हणजे कात्री. ओके, तर त्यांनी काय सांगितलं की बघा, हे शेजारचं जे चित्र आहे, पिक्चर अलॉंग साइड देर इज अ राईट अँगल बिटवीन द ब्लेड्स ऑफ अ सीझर. तर मग बघा, आपण व्यवस्थित समजून घेऊ की हे जे ब्लेड आहे, ओके, ते उभं आहे, व्हर्टिकल आहे. हे जे ब्लेड आहे ते आडवं आहे, हॉरिझॉन्टल आहे. दोघांसाठी जर आपण लाईन ड्रॉ केली तर अशा टाईपचं पिक्चर दिसेल. बघा, हे हॉरिझॉन्टलसाठी, एक व्हर्टिकलसाठी, आणि ऑब्विसली हा राईट अँगल आहे. म्हणजे आता ह्या ब्लेड्स काय तयार करतायत? राईट अँगल तयार करतायत. नेक्स्ट काय बघूया, ॲज वी रेड्यूस द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स लिटल बाय लिटल द अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रोज स्मॉलर दॅन अ राईट अँगल. An angle which is smaller than a right angle is an acute angle. आता यांनी पुढे काय म्हटलंय बघा, याच्यात त्यांनी असं म्हटलंय की हे जे टिप्स होते बघा, इथं मी राईट अँगलच्या इथे दाखवते, हे जे आहे, हे जे ब्लेड्स होते याचे जे पुढचे टिप्स आहेत, ह्या टिप्स मधलं डिस्टन्स जर तुम्ही कमी कमी केलं तर मग असं पिक्चर दिसेल आपल्याला. ओके, मग तेव्हा असं दिसतंय की हे टिप्स जवळजवळ येत आहेत, याच्यातलं डिस्टन्स कमी होत आहे. तेव्हा प्लेट्स मधलं जे अँगल असतो ना त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात. आणि तो
अँगल ऑब्विसली ह्या राईट अँगलपेक्षा छोटाच असतो, त्यामुळे तो छोटाच आहे. ओके, त्यामुळे ॲक्यूट अँगल आपण काय म्हणतो, अँगल विच इज स्मॉलर दॅन राईट अँगल इज अन ॲक्यूट अँगल. तर मग बघा इथं आहे हॉरिझॉन्टल ब्लेडसाठी आपण ही लाईन ड्रॉ केली आणि हे जे ब्लेड होतं याच्यासाठी आपण ही लाईन ड्रॉ केली, तर आपल्याला दिसतंय तो जो अँगल फॉर्म झालेला तो ॲक्यूट अँगल आहे. तर ब्लेडची ही पोझिशन, सीझरच्या ब्लेडची ही पोझिशन आपल्याला ॲक्यूट अँगल दाखवते. आता नेक्स्ट बघू. बट ॲज वी इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स द अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रोज बिगर दॅन अ राईट अँगल. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की समजा जे पूर्वी होतं बघा, हे जे राईट अँगलसाठी होतं ब्लेडची पोझिशन, आपण इथं काय केलं, एक ब्लेडला इकडं सरकवलं आणि एका ब्लेडला ह्या साईडला सरकवलं, म्हणजे ह्या दोघांमधलं टिप्सचं डिस्टन्स आपण वाढवायला लागलो. तसं जर वाढत गेलं ते डिस्टन्स, तर जो अँगल तयार होतो तो राईट अँगलपेक्षा मोठा असतो, त्या अँगलला आपण म्हणतो ऑप्ट्यूस अँगल. तर मग बघा OBTUSE ऑप्ट्यूस अँगल. तर मग इथं बघा ह्या ब्लेडसाठी जर आपण ही लाईन ड्रॉ केली आणि ह्या ब्लेडसाठी आपण ही लाईन ड्रॉ केली, तर याच्यात हा अँगल दिसतो विच इज बिगर दॅन राईट अँगल, जो राईट अँगलपेक्षा मोठा आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार, ऑप्ट्यूस अँगल. तर मग बघा असं आपल्याला जे ब्लेड्स ऑफ अ सीझर आहे ते सुद्धा वेगवेगळे अँगल्स दाखवतात. ओके, राईट अँगल, हा ॲक्यूट अँगल आणि हा ऑप्ट्यूस अँगल. तर पुढे बघा त्यांनी परत क्लॉकचं पिक्चर दिलेलं आहे आणि त्याच्यात वेगवेगळे अँगल्स दाखवलेले आहेत. ओके, तर हा राईट अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल आहे. ओके, इथे बघा हा स्मॉलर दॅन राईट अँगल आहे आणि हा बिगर दॅन ऑप्ट्यूस अँगल आहे. तर हे तीन प्रकारच्या अँगल्सचे त्यांनी पिक्चर्स दाखवले आहेत. पण पुढे जाऊया. बघा इथे छोटासा क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट अँगल, ॲक्यूट अँगल और ऑप्ट्यूस अँगल इन द बॉक्स बिलो इच फिगर. बघा इथं काय म्हटलंय त्यांनी की खालच्या फिगर्स ऑब्झर्व करा आणि इथं जे बॉक्स दिलेत याच्यामध्ये तो टाईप ऑफ द अँगल आपल्याला लिहायचा आहे, वेदर इट इज राईट अँगल आहे, ॲक्यूट अँगल किंवा ऑप्ट्यूस अँगल. तर मग बघा आपण इथं बघूया. बघा ही जी फर्स्ट फिगर बघितली तर आपल्याला काय दिसतं, हा राईट अँगलपेक्षा छोटा अँगल आहे. ओके, आता राईट अँगलपेक्षा छोटा अँगल जर अजून सुद्धा समजायला प्रॉब्लेम येत असेल कुणाला, तर कसं करायचं बघा. काय करायचं, इथं हॉरिझॉन्टल लाईन आहे नाही, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, तर याला शेजारी लगेच व्हर्टिकल लाईन कनेक्ट करून बघायची. तर आपण ते करून बघू. ओके, मग आता एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल लाईन काय तयार करतात, राईट अँगल. आणि इथं जो ह्या लाईनने दाखवलेला अँगल हा राईट अँगलपेक्षा छोटाच आहे, म्हणजे डेफिनेटली हा ॲक्यूट अँगल असेल. म्हणून हे जे फर्स्ट आहे हे काय आहे, ॲक्यूट अँगलचं एक्झाम्पल आहे. पण हे लिहून टाकू, हे आहे ॲक्यूट अँगल. आता नेक्स्ट बघूया. इथं दिसतच आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, एक व्हर्टिकल लाईन आहे. आपल्याला माहिती आहे अशा दोन लाईन्स राईट अँगल तयार करतात. मग हे राईट अँगलचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट बघू. बघा इथं असं आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, जर आपण याला व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली इथं तर तो राईट अँगल बनेल. पण मग ही लाईन त्याच्यापेक्षा पुढे गेलेली आहे, म्हणजे हा ऑप्ट्यूस अँगल आहे. हा जो आहे हा पण ऑप्ट्यूस अँगलच. आणि फायनली जो आहे लास्ट पिक्चर आहे ते आपल्याला दिसतं राईट अँगलपेक्षा छोटा अँगल आहे, त्यामुळे हा ॲक्यूट अँगल आहे.
ओके, तर बघा हे आपण लगेच फिल करून टाकलं. आता आपण पुढे जाऊया. हा पुढे क्वेश्चन कसा आहे, मेक द राईट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स इन द बॉक्स बिलो. आपल्याला इथं जे डॉट्स दिलेत ना ह्या बॉक्समध्ये, हे जॉईन करून आपल्याला राईट अँगल तयार करायचे. जसे इथं करून दाखवलेत तुम्ही बघा. इथं एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, एक व्हर्टिकल लाईन आहे, हा राईट अँगल आहे. एक हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन, हा राईट अँगल आहे. तसा हा पण एक राईट अँगल आहे. तर बघा आपण तसं तयार करून बघू. मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक दोन तयार करून दाखवतो, बाकीचे तुम्ही तयार करू शकतात. बघा ही एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आणि ही एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. इथं आपल्याला एक राईट अँगल दिसतंय. नंतर इकडे एक छोटीशी लाईन ड्रॉ करून दाखव. बघा हा एक छोटा राईट अँगल आहे. इथं परत एक राईट अँगल तयार होऊ शकतो. असे बरेच राईट अँगल तुम्ही स्वतः तयार करू शकतात. आता नेक्स्ट पुढे काय म्हटलंय बघ, मेक ॲक्यूट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स. आपल्याला हे डॉट जॉईन करून ॲक्यूट अँगल तयार करायचा आहे. मग आता बघा आपण कसं तयार करणार आहोत. मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल दाखवतो. बघा आता मी काय केलंय, इथं ही लाईन ड्रॉ केली, ओके, आणि ही लाईन ड्रॉ केली. आता तुम्ही मला सांगा बरं, हा ॲक्यूट अँगल आहे का? नाही आहे, हा ॲक्यूट अँगल नाही, हा तर राईट अँगल आहे. पण ॲक्यूट अँगल कुठला असतो? राईट अँगलपेक्षा लहान असतो. ओके, त्यामुळे याला जर आपल्याला ॲक्यूट अँगल बनवायचं असेल ना, तर आपण काय करू, ही व्हर्टिकल लाईन काढून टाकू आणि त्याच्या जागी आपण अशी इन्क्लाइन लाईन ड्रॉ करतो. ओके, बघा हा आता ॲक्यूट अँगल दिसतोय. असे बरेच अँगल्स तुम्ही तयार करू शकतात. मी अजून एक तयार करून दाखवतो तुम्हाला. बघा हा ॲक्यूट अँगल आहे, हा पण ॲक्यूट अँगल आहे. असे तुम्ही बरेच अँगल्स इथे ड्रॉ करू शकता. आता लास्ट आहे, मेक ऑप्ट्यूस अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स. आता ऑप्ट्यूस अँगल तयार करायचा आहे. आपण परत चेक करून बघू की ऑप्ट्यूस अँगल तयार होतोय का. बघा आता ही एक लाईन मी ड्रॉ केली, ओके, आणि ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. तर हा ऑप्टिस अँगल आहे का? नाही, हा ऑप्टिस अँगल नाही आहे. याला कारण काय, याच्यात एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, एक व्हर्टिकल लाईन आहे, आणि आपल्याला माहिती तो तर राईट अँगल असतो. आणि ऑप्टिस अँगल जो आहे तो राईट अँगलपेक्षा मोठा असतो. मग राईट अँगलपेक्षा मोठा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, बिगर अँगल ड्रॉ करण्यासाठी व्हर्टिकल लाईन न ड्रॉ करता ती इकडं इन्क्लाइन म्हणून अशी ड्रॉ करावी लागेल, तेव्हा तो मोठा अँगल दिसेल. मग आपण असं करू, हा जो आहे ही लाईन आपण काढून टाकू आणि त्या ठिकाणी अशी लाईन ड्रॉ करू. बघा हा पण एक ऑप्टिस अँगल आहे. मग त्याच्यानंतर आपण इकडे एक लाईन ड्रॉ, बघा इथं तयार केलेला पण एक ऑप्टिस अँगल आहे. असे तुम्ही बरेच ऑप्टिस अँगल इथं डॉट्स जॉईन करून दाखवू शकता. ओके, तर मग हे होते सगळे अँगलचे टाइप्स. मग आज आपण काय काय बघितलं, राईट अँगल बघितला, बघा राईट अँगल बघितला, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन जो अँगल फॉर्म करतात तो राईट अँगल असतो. आणि अँगल स्मॉलर दॅन राईट अँगल इज ॲक्यूट अँगल, म्हणजे राईट अँगलपेक्षा छोटा असणारा अँगल आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. नंतर होतं अँगल बिगर दॅन राईट अँगल इज ऑप्टिस अँगल, म्हणजे राईट अँगलपेक्षा मोठा असणाऱ्या अँगलला आपण ऑप्टिस अँगल म्हणतो. तर अशा प्रकारे हे टाइप्स ऑफ द अँगल होते. तर अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथं संपत आहे. ओके, जर तुम्हाला काही डाऊट्स किंवा डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू शकतात. थँक्यू.